मामा काय संग्राम शेठ राहू मामा मामा एवढा अर्जंट अरे काय फोन करतोय तो फोन उचला ना काय होईना एवढा अर्जंट का डोंगर कोसळला काय डोंगरचा विषय जाऊ दे व्यवस्थित झाला ना बाकी काय मग अरे यार तू काय कोल्हापूरला होता का सोलापूरला मामा कोल्हापूरलाच होतो. काय तिथलं वातावरण थंडी नाही ना काय नाही अंगी लागा नाही काय तिथलं. तू खातो काय त्याच्यावरच त्यांना खा म्हणतोय ते काय खाई नाहीत मग त्यांच्यावरचं मीच खाल्लं मग. संग्राम शेठ पण मना एवढी वाढ नाही झाली हा लंगोटावर लपर फटके पेंटी वाला फॅशन आहे मामा तू नाही समजेगा. अरे फॅशन शहरात तू आता गावाकडे आलाय मामा कसा आहे कडक कडक मध्ये राहायचं काय गावात मामाची इज्जत आहे इज्जत गेली नाही पाहिजे मामाची काय आता तुम्ही आलाय लेडी मी कुठे जातो काही कळत नाही एवढा अर्जंट का बोलवलं तू तुला कोण काय बोललं का थोडी ना थांब तोडाच्या विषय नको करू मटण सांगतो ते मटण तोडा अगोदर मग बघू तोडा तोडी अरे कुठे आणे काय कर तिकडे संग्राम शेठ आल्यात हा बादचा ती कोल्हापूरला पाठवलेला 10 किलो मटण घेऊन ये पुरण का 10 किलो बघा तर तूच काय राहिले शिल्लक तर वाळवून खातात त्याला काय हा ये घेऊन 10 किलो ये. बोकडाचं सांग मामा बोकडाचं. ए बाबा ह्याला बोकाडाचं पाहिजे बोकाडाचं घेऊन ये वाळून चाललाय पण बोकाड म्हणते ये लवकर ये हा ती तोडा तोडी राहू दे काय ते आपण बघू मी सगळं सांगतो तुला काही गडबड काय आपल्या करायची नाही बस मामा डोक्यात टेन्शन आहे गावातलं अजिबात टेन्शन घेऊ नको तू आता आपण दोघं आलोय ना सगळं सरळ होईन अगोदर फ्रेश व्हा आंघोळ्या बिंगोळ्या करा इकडं कोल्हापूरला काय घामन हिन या साडेसारखं व्हायला नाही पाहिजे आंघोळ्या बिंगोळ्या करा मग बघ काय ती जावा तुम्ही चला फ्रेश होताय पोरे आले की सगळं पोरांचं काय अवघड काम आहे. आता येऊ बघू आता आलाय वाचा बरं झालं मामा यार बस बस काय मग झालं बघ ऐ कसं काय रातचं नियोजन ओके एकदम ओके ना ओके ओके मस्त एकदम. पुरलं का 10 किलो पुरलं खाल्लं अरणेशला काय खाताय जाताय का काय मामा इथलं वातावरण आहे ना एक नंबर आहे. इथं तर तब्येती होणारच आता होणार का होणार. गावात आहे ना गावात मामा आता सरपंच हे पाहिल्यासारखं नाही तुम्ही जाताना गावात इकडं तिकडं कुणाला करायचं नाही तुम्ही गावात जाताना काय कुणाला करता सरपंचाचं नाक कापण्यास काय करू नका एवढा नाही यार मामा मी आता आता तुम्हाला सांगतो ना ह्याचं लहान होता का लहान बारका गावात कुणाचं खोराड उघडायचं ना कोंबड्याचं गेलाच अंड घेऊन आला म्हणायचं बरोबर का नाही पहिलेच आहे ती अरे पण तुझ्या मित्राला सांगा नको का हा गावात मी जी सांगेन त्यावेळेसच जायचं गावात काय कुठं ना करायचा नाही बिंदास खायचं प्यायचं आराम करायचा हे आपली झाड आहेत हातरून घ्यायचं तिथं टाकायचं आरामशीर झोपायचं आपल्याकडे 10-12 गडी आहेत नाही तर असं व्हायचं गडी झोपत्यान आणि तुम्ही हिंडतान नाही नाही मामा तसं नाही होणार. त्या गाड्यांकडून काम करून घ्यायचं काय बाकी काय तक्रार नाही आली पाहिजे गावातून आता आलाय कोल्हापूरवरून आणि छाती गुंड्या उघड्या तुमच्या दोघांचं ठीक आहे तू काय दाखवायचं उघडं करून जॅकेट आहे की मामा. काय काय असं कुठं झालं नाही पाहिजे हा ती तू सांगणार होता काय तर केव्हा सांगणार ती पाटलाची पोरं आहेत ना त्याला वाद झालता मागच्या बघू का तुला मी सगळं सविस्तर हळूहळू सांगतो एकाच वेळेस काय का तू आता इथं आलाय ना राहायला ए तुम्ही पण काय जाऊ नका हा नाही मामा. संग्राम शेठ आहेत ना. घरी काय असेल ते मला नंबर द्या बोलतो तुमच्या घरच्या सगळे चालेल, काय चालेल. काय अडचण नाही. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही खायचं प्यायचं ना आराम करायचा ओके. मी आलो गावातून जाऊन हा हा, तू व्यवस्थित पोरं बघ नाराज नाही झाली पाहिजे नाही 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 अरे संग्राम भाऊ तुला बोलायचं होतं मामाला ज्वालीत लागा तुझ्या. अरे मामा कोणाचा आहे नाही पण बोलायला लय चापट वाटतो पण मनाने एकदम जॉली आहे. लय जॉली. मग चला
जेवायचं आणि झोपायचं करू आपण आता नियोजन. चला चला संग्राम शेठ. चला. कुठे बघून चाललाय? दिसत नाही का? अरे मला दिसतो, तुला दिसना का? तुम्हाला नाही दिसत आहे का? मी माझ्या पद्धतीने सरळ जाते ना. रोडवर काय माणसं मारती का? तुम्ही मारता का? गाडी चालवता येत नाही ना, गाडी चालू नाही. तुम्ही घेऊन दिली का? तू गावात नवीन आहे, तुला माहिती कोण मी? मला काय माहिती? गावचा सरपंच आहे, सरपंच. काय करू मग? अरे सरपंचाच्या परवानगी गावात पण हलतं का? ए, चल निघ. चालली का माझी निघ. इडी का वळण मिळा आहे का नाही तुला? तुम्हाला आहे का? आम्ही कुठली भावानी लागली. काय कधी आला तू बस ना. ते सगळं सोडा. एक घात झालाय, खूप मोठा गेम झालाय तुमच्यासोबत. तर काय झालं आपल्या पोड्यात काय बोलतो सगळं सगळं बोल ना काय असेल. तुम्ही ज्याला जीवलं मारत होता ना, त्यांनीच तो घात केलाय. काय बोलतोय तू कळत नाही मला काय बोलतोय ते बोल काय झालंय. बाकीची गेम झाली. काय काय बोलतोय ते. बाकीची गेम झाली. हे यार तू काय बोल तुला कळतं का जागेवर तर आहेस ना. भाऊ मी जे बोलतोय ते खरं बोलतोय. बाकीची गेम झाली आणि तुम्हाला याची मी शॉप हे बघ हे जर खोटं निघलं ना सोडणार नाही तुला. चल ए, झपझप मारा आलं. दादा दादा मरण मरण अरे. दादा ऐका की दादा. अहो तुमच्यासाठी एक मोठी खबर आणि चांगली खबर आणली मी. हा, असं मरण मरण अहो एकेसनी पाक्याचा गेम केला ना. याला काय हा तर खरं. काय बोलतो तुला कळतं का? खोटं वाटत असेल ना तर तुमच्या त्या टेंगनला फोन लावून विचारा. काय रे आम्हा काय विषय? सांगितलं या गोष्टी हसू करून मलाच कळाला. आता एवढी चांगली खबर सांगितली तरी असं म्हणता दादा तुम्ही. पक्याला पक्या जीव होता पक्या. पक्याला लहानपणापासून मी सांभाळलाय. पक्याला पक्या जसं पत्त्यात जोकर असतो जोकर, जो कुठे गेला ना तरी गेम विन करतो. आपल्या मनासारखं झालंय ना. पण तसा पक्या कुठे गेला ना तरी तो तिथे योग्यच काम करणार. तेवढं आहे. पण आता ते एकेसला उचललं ते पण बारीक झालं की. झालं रे, चांगलं पोर गेलं तरी वाईट वाटते. ठीक आहे पण झालं ते झालं. पण आता पाटलाचं पोरग बाहेर येता कामा नाही. जर आपल्याला पक्याच्या आत्म्याला जर शांती मिळून द्यायची असेल तर पाटलाचं पोरग आताच चढलं पाहिजे. त्याचा बंदोबस्त करू की आपण. हां आणि तुमच्या पण काय जेवायला शांती. बुडबुड बघता केला का? हा तू जा सगळं 2-2 मिनिटाला मला सांगत जा हा चालतंय. काय होतंय ते. चालेल तुम्ही. हा जा तुझा. काय रे आम्हा काय विषय? सांग तर करू का कार्यक्रम? तुला नाही माहिती रे, बाकी एक आपला माणूस होता पोरग चांगलं हातून टाकले ना. जा कर कार्यक्रम. ते जा करा कार्यक्रम तुम्ही जा तुम्ही. क्या कसं काय झालं? चांगला होता रे. तुझ्या आत्म्यात शांती मिळो. लय वेळा सांग तुला की त्या पाटलाच्या पोराच्या आणि गुरुच्या नादी लागू नको. शेवटी बसला जीव गमून. तुला तिकडे पाठवलं कायसाठी होतं? तू गेला काय केलं? शेवटी व्हायचं ती झालं. हो द्या. तुझ्या जर आत्म्याला शांती मिळू द्यायची असेल तर पाटलाचं पोरग आताच चढलं पाहिजे. देवा आमच्या पोराची शांती लावा आत्म्याला. वाईट झालं.
टेंगले हीच विहीर आहे का ती? अहो हीच आहे साहेब विहीर ती. हीच आहे ना? हा हीच विहीर. ठीक आहे चल. काय जेवालीच विहीर. ए इकडे रे. विहीर तुझी आहे का? काय नाव तुझं? शिवराज कपशे. युवराज खोपशे. अहो त्याचीच विहीर आहे. रात्रभर पाणी काढले त्याला विसरा रातभर मी इथे सगळं पाणी फसलं खाली गेलं तळाला आहे का काय बघा. आपल्याला फसवते असं वाटते. फसवायचीच सरासरी फसवते दिसतोय की आता साहेब. बरं ठीक आहे त्याला बघू आपण. काय तुला आढळलं तर आमची संपर्क साध पोलीस स्टेशनला. त्यांनी त्याला फोन केला येते का नाही ते बघ. तू केलता का त्याला फोन? येत असेल तर रस्त्यामध्ये असेल. मार केला नाही लावलंय त्याला. कोणाला बोलतो माहिती का तुला? तुला बोलतोय. अरे तुला माहितीये का तू कोणाला बोलतोय? तुला माहिती का मी कोण आहे? तुला माहितीये का मी कोण आहे? हे बघ गावात नवीन आला वाटतं. नीट राहा आणि समोरचा व्यक्ती कोण आहे ना हे बघून बोलत जा. कळलं ना? नीट राहायचं. गावाचं सांगू नको मला. हे गाव चालवतो ना मामा आहे माझा. हे तू आणि तुझा मामा चल निघ. चल तू चांगला बघून घे. चल रे निघ. बघतो तुला. काल काम सांगितलं होतं केलं का तू? हा ती म्हणली येते. बरं ती काय करत होती? ती रडत होती. रडत होती हा का बरं? पण काय? तिच्यासाठी तिच्या भावाने स्थळ आणले. ठीक आहे जा तू जा. खाऊ घे. हां ओके जा ह्याला सोड रे. हां शाळेला एक बोलतो बरं. चल ठीक आहे. जैन साहेब. जैन अहो ते लय मासूर आहे साहेब. ते जेवाय ताट दिलं तिकून तरी. असणार ना. आतापर्यंत मी एवढे गुन्हेगार बघितले पण ह्याच्यासारखा साधा कसला पुरावा पण ठेवला नाही. अहो त्याने डेड बॉडी सुद्धा न मिळावी एवढी क्रूरता साहेब. असू द्या टेंगले त्याला मी सोडणार नाही. चांगला गुत्वा साहेब त्याला सोडू नका. नमस्कार साहेब. त्याचं चार्जशीट तयार करा. हो साहेब नमस्कार. येऊ का? नमस्कार. बसा पाटील. बोला पाटील. तेवढं पोराचं बघा साहेब. हे बघा पाटील तुमच्या मुलाला मी साध्या किरकोळ किंवा छडछडीत नाही उचलला. तुमच्या मुलाने 302 लागलाय. फोन केलाय पाटील त्याने. माहित आहे मला साहेब. बघा काय होत असेल तर. हे बघा पाटील काय असेल ती कोर्टात बघा. जामिनाची तयारी लागा. चांगला वकील बघा त्याला. कोर्टात तर बघू साहेब. जामीन बी देऊ वकील बी चांगला बघू पण पोलीस स्टेशन मधूनच कलम लागतात ना गुन्हेगारांना. त्यामुळे तर कलमात काय सवलत मिळते का बघा. साहेब पोराला आताच्या मोठ्या प्रमाणात सांभाळ. जीव अगदी तेल तुटतो तेवढं बघा. अरे पोराला गुन्हे करता नाही कळलं का? अहो साहेब शेवटी पोरगच ते. बहिणी म्हणतो चुकला असेल. हे बघा पाटील काय असेल ती कोर्टात बघा. कायद्याने माझे हात बंद केलेले आहे. चला या तुम्ही. बर बर येऊ का साहेब मग? येतो साहेब. जायला आले मोठे सवलती मागायला. कायद्याचं नाही ज्ञान आणि गावात मोकर मान. सगळे असलेच नमुने. अरे तू कधी आली? किती वेळ झाला तुझी वाट बघतोय मी. एवढा का उशीर? कधीपासून माझी वाट बघायला लागली? वाट बघायची नाही का तुझी? नाही आधी कधी बघितली नाही ना म्हणून म्हणते. आणि कसं आहे आता हे वाट बी लग्न सोडून का काय झालं?
एवढं का रागवतोस? का तुला त्या बारकेने येऊन सांगितलं नाही घरी काय झालंय ते? अरे ते होय, म्हणजे एवढं काय झालं त्यात? तर माझी वाट बघणं सोडून दे. आबांनी घरी स्थळ आणलं आणि तसंही तुला जे पाहिजे ते झालंच ना. तुलाच नको होते मी, आता कायमचीच लांब चालली. अरे मी असं कधी बोललोय का? बोलला नाही पण तुझ्या वागणूक तू प्रत्येक वेळी दाखवूनच दिलंयस ना. सांगेन मी इथून पुढे भेटायला पण नको, कोणाची वाट पण बघत बसू. अरे ऐक की, स्थळ आलंय ना, लग्न तर नाही झालं. जसं काय हे स्थळ उकलं की तुम्हाला मागणीच घालायला येणार आहेस घरी. अरे बाबा तू थांबशील का? तुझं हे ऐकायला तुला बोलवलंय का मी? मला ना तुझ्याशी वाद घालायचा नाही. जाते मी. दादूला टेन्शन मध्ये. दादू काय झालं? अरे माम्या, जे दिवस बघायचे नव्हते ते दिवस बघायची वेळ आली. दादू तुम्ही आता त्याचा जास्त काही विचार करू नका. ही सगळी तुमच्या कर्माची फळ आहे ते. मी काय केलं रे? जाऊ द्या दाजी, आता मी काय सांगतोय ती नीट ऐका. तुमची हाय नाही तेवढी ताकद वापरा आणि बाच्याला सोडायचा प्रयत्न करा. मला कळत नाही ते, मी माझी ताकद वापरल्याशिवाय राहील का? बघा काय होते ते बघा लवकर. काय झालं? हो काय झालं? जे व्हायचं ते झालं. मी ऐकलं तर खरंय. मग आपल्या बाळाला पोलिसांनी धरून नेलं. मग काय तर? हे सगळं तुमच्यामुळे झालंय. का रडू नको रडू नको, गबस गबस. कधी 4 शब्द बोलायला गेलं त्या पोराला तर या बाईने यायचं आणि त्या पोराला पदराड घेऊन बसायचं. त्यावेळेस जर दापला असतं तर आज हे दिवस बघायची वेळ आली असते का? हो दादू, आईची माया आई सांगणारच की. तुम्ही खड्डे करून ठेवले, त्यात माझी पोरं पडली, तुमच्यामुळे झालं सगळं. काय झालं ह्या घरात की सगळे दोष माझ्यावरच? गावात बी काय होऊ दे, हिचा दोष मला द्यायची सवय येईल बघ. अगं अक्का जाऊ दे, आता रडू नको, तू रडू नको. दाजी ही वेळ भांडायची नाही किंवा अक्का रडायची. ह्याच्यावर काहीतरी उपाय काढला पाहिजे आपल्याला. दाजी अरे करू उपाय, मला कळत नाही का ते? बाकी मला काही माहित नाही बरं का. तुम्ही तुमच्या आमदाराला फोन लावा, खासदाराला लावा किंवा एका मंत्र्या संत्र्याला लावा, पण माझ्या बाच्याची सोडवायची सुटका तुम्ही करा गड्या. हो ऐका ना, माझे सगळे डाग विकून टाका, आपली सगळी जमीन विका, पण माझ्या बाळाला सोडवा. तुमच्या मी पदर पसरते तुमच्या पाया. का 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 गबस गबस येड्यासारखं करू नको. तू शांत हो. पहिली गोष्ट लक्षात ठेव, मला काय कळत नाही का हे? आपल्या बाळाला सोडवा. गबस का गबस गबस. अगं मी गुरुला पण फोन केलता, तो येईलच एवढ्यात. दादी तुम्ही काय तर करा गड्या, मला माझ्या अक्काचे हाल बघवण्यात आले. गबस अक्का रडू नको रडू. अगोदर चुका करायच्या आणि मग ही अशी निस्तरायची वेळ येते बघ, नेहमी लक्षात ठेव. बरं झालं तो गुरु आला. झालं तो आला. गुरु हे काय झालं? अरे होतच नव्हतं. रडू नकोस तू, रडू नकोस, काळजी नको करू. पोलिसांनी नेलं. हो आपण सोडूया भाऊ. आता ही वेळ हातावर हात देऊन बसण्याची किंवा कोणाला दोष द्यायच नाही. पहिल्यांदा आपल्याला तयारी लागली. अरे सगळी तयारी केली बाबा. पुण्यातल्या चांगल्या नामांकित वकिलाला फोन केलेला आहे. जामीनदारासाठी आपले काका बघितलेले. भाऊ तुमची चांगली पावर आहे की. आमदाराला फोन केलाय, खासदाराला फोन केलाय, आता गृहमंत्र्यालाही फोन करतो. आता ह्याच्यापेक्षा मी काय करू शकतो? तुम्ही सगळी ताकद वापरा, आपली सगळी ताकद वापरून त्याला बाहेर काढणं गरजेचं आहे. त्याला बाहेर काढू आपण. तू काळजी करू नको आणि रडू नकोस. तू जेवण केलंयस का? अरे गुरु कसे जेवणार मी? तुम्ही दोघं माझे डोळे आहात आणि माझा एक डोळा जर गेला तर हे जग मी कसं मागणार? हो आपण त्याला सोडून तू काळजी नको. मामा आयुष्यभर पाठीशी घालण्याचे परिणाम आहेत बघ. हो भाऊ, तू पण पाठीशी घालायचा. आता दोष तिला तर लय सवय.
आता दोष देण्यात मजा नाहीये. आपण आता त्याला सोडवलं पाहिजे. हे महत्त्वाचं. त्याच्यावरती होणारा प्रत्येक वार तू अंगावर घ्यायचा. त्याचा हा परिणाम कळला का तुला? थोडं बोलाय गेलं की तुम्हाला राग येतो. आज साऱ्या जगाच्या पुढे मला तोंड घेऊन जायची वेळ आली की नाही? हो भाऊ, पण आपण आता आपली सगळी ताकद वापरून त्याला बाहेर काढू, सगळ्या प्रकारचे प्रयत्न करू, पण ही वेळ येऊ द्यायला नव्हती पाहिजे. लक्षात ठेवा. त्याने खूप मोठी चूक केली. ते नव्हतं करायला पाहिजे. आता निस्तारता नाकी नवील. हे प्रकरण पाहिजे तेवढं सोपं नाही. त्यासाठी आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करू, पण त्याला सोडवण्याचा प्रयत्न निश्चित करू. तर तू असं कर, जामिनाचं बोलणं तू झालं. आपल्या काकाकडे जा. दोघांना सांगितलेलं आहे, त्यांची कागदपत्र गोळा कर आणि जामीन तयार ठेव. चालतंय. मी नामांकित वकिलाला फोन केलेला आहे. ठीक. तर आता राहिला गृहमंत्र्याला फोन, तोही मी करतो. पण सगळेजण कामाला लागा. हा? जा तुम्ही. नाही ते उद्योग आयुष्यभर. पांढरा वयाचा बोका आहे. मला सरपंच कुठं गेलता? गेलतो कामानिमित्त. जाऊ, काय काम होतं का? अरे मी कुठे गेला? शेवटी कार्यक्रम केलाच ना तू? काय झालं? अरे माझ्या जवळचा माणूस गेला तो. सरपंच, तो एक अपघात होता. अरे गुरु, अपघात होता, तुम्ही घात केला हे तुम्हालाच माहिती. ते त्यालाच माहिती. तुम्ही नका लय लोड घेऊ. जे झालं ते लय चुकीचं झालं. असंही ते तुमच्या मनासारखंच झालंय सरपंच. अरे त्यो ना त्यो शरीराने जर तुमच्यावर असला ना तर त्याचा जीव माझ्याजवळ होता. काय ते मला चांगलंच माहिती. तुम्ही सांगायची गरज नाही. पण तुझ्यासाठी चांगलं झालं ना. काका गेला, एकेच आतमध्ये गेला. तू झाला ना राजा. तुम्ही मला ते नका सांगू. आता झाला राजन. आता वाजवतोय गावात बँड बाजा. मग तो काय गुरु झालं ते लय चुकीच झालंय. काय आणि त्या गोष्टीचा बदला त्यातला सरपंच राहणार नाही. आणि जे झालंय ना त्याचा हिशोब हा सरपंच व्याजासकट चुकता करणार. काय असे किती जणांचे हिशोब चुकते करणार तुम्ही? आपू काल संध्याकाळी कुठे गेलती का? काम होतं गावात गेलते. काय काम होतं गावात? मैत्रिणीला भेटायला गेलते. खरं सांग. अरे खरंच सांगते, मैत्रिणीला भेटायला गेलते. मी खरंच विचारतोय तुला. नवीन मैत्रीण झाली ना गावात, तिचा फोन आलता म्हणून गेलते भेटायला. आता कोण नवीन मैत्रीण? ती तुला नाही माहिती, जुने मैत्रिणीची ओळखीची. मी खरंच विचारतोय तुला, खरं सांग. ते गुरुला भेटायला गेलते. सांगितल्यावर कळत नाही का तुला? हा? अरे आबा, आम्ही लहानपणापासून मित्र, तुला माहिती आहे ना. अगं तुला किती वेळा सांगितलंय त्याला नको भेटत जाव. ऐकायचं नाही का? आबा काम होतं म्हणून गेले, उंडारके मारायला नव्हते गेले. आणि मी भेटणार आहे त्याला. तू नको मला सांगत जाऊ काय करायचं काय. किती वेळा सांगायचं तुला? हो ना, नाही सांगत. जा तुझ्या मनावर काय करायचं ते कर. मीच घर सोडून जातो. आबा, आबा, हो टेंगले, बोलतो का नाही काय? आता लागलंय बोलायचं थोडं. किती दिवस झाले तुम्ही एकच तपास झालाय? हा, ते तेल दोन्हींचं काय असेल ते मी बघतो. आता आलाय वाटतं साहेब, बोलतोय. नसला बोलत तो 2-3 कलम टाका आणि त्या पुढे पाठवून त्याला. आपल्याला काय एवढंच काम नाहीये. त्याला जेवायला वाढा आणि तुम्ही पण जेवून घ्या. हो चालतंय. ते नीट बस रे, जेवायला.
मेरे से पंगे लेगा। अरे गुरु मेरा बच्चा आ जा। अन्ना अरे यार अरे भांडगांव का ये शिवनेरी ना, यहाँ पे कोल्ड कॉफी बहुत अच्छा मिलता है। ऑर्डर क्या है सर? आपको बताता हूँ मैं। ये अन्ना आज बहुत खुश। खुशी का कारण क्या है ये तो बताओ। तेरे को पता है क्या हो? अरे तेरा दोस्त जो एक केस अंदर है, तो एक केस अंदर है तो आप खुश क्यों हो रहे हो? खुश होने वाली बात ही है गुरु, क्योंकि अन्ना ने हमेशा एक सपोले को पाला था। मैं उसे अपना बच्चा समझ के दूध पिलाया जा रहा था और उसने हमेशा मुझे डसने का कोशिश किया है। अन्ना आपका दिमाग तो गर्म नहीं हुआ है। जब दिमाग गर्म हुआ होगा तो शिवनेरी का कोल्ड कॉफी बहुत अच्छा मिलता है, शायद मंगाओ क्या दो? देख उस दिन गोडाउन पे आके खुलेआम मेरे मुंह पे मेरे को धमका के गया की आता गावातल्या कंपन्यांचा स्क्रॅप कोण उचलतं बघा। तो अब उसको बाहर कौन निकालता है ना, ये तुमको उसको बोलना कि बघा। अन्ना तो आप ये ध्यान में रखो, वो मेरा दोस्त था, मेरा दोस्त रहेगा। वो तेरा दोस्त है, अब तू अपनी ताकत लगाना कि वो कैसे बाहर आए, और ये अन्ना देखेगा कि वो कैसे बाहर ना आए। लेकिन गुरु एक ध्यान में रखना, वो किसी का नहीं। आप अपनी ताकत लगाओ, मैं मेरी ताकत लगाता हूँ। देखते मुझे धमका के गया, चले आजकल के लोंडे आके अन्ना को धमकाने लगे तो अन्ना क्या बैठ के इधर गोटियां खेलेगा? लगाओ अपनी ताकत।